एक महत्त्वाची बातमी आहे। राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर इथे सुरू होत आहे। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे सेनेमध्ये आलेल्या कटुतेनंतर होत असलेल्या या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कसा समन्वय राहील याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। शेतकऱ्यांचा असंतोष, अतिवृष्टी, राज्याची आर्थिक स्थिती, सरकारी विभागामधील भ्रष्टाचाराच्या वाढत्या घटना, निवडणूक व्यवस्थापनामधील मोठा गोंधळ अशा विविध मुद्द्यांवर सरकारला घेण्याची रणनीती विरोधकांनी तयार केली। त्याचाच एक भाग म्हणून सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातलेला होता। या सगळ्या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात। नागपुरातून प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत आहेत। विशाल, आजपासून राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होतंय। पहिल्या दिवसाचा नेमका कामकाजाचा कार्यक्रम कसा असेल आणि दुसरीकडे विरोधक सुद्धा आक्रमक होण्याची चिन्ह आहेत, त्यांच्या अजेंड्यावर कोणकोणते मुद्दे असतील? नक्कीच ऋतुजा, हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूरमध्ये सुरू होतंय आणि आपण कालच हे अधिवेशन कशा दिशेनं जाऊ शकतं याचा प्रत्यय जो आहे हा घेतलेला आहे। कारण का विरोधकांनी अनेक मुद्द्यांवरती पत्रकार परिषद घेतली आणि सरकारच्या चहापान कार्यक्रमावरती बहिष्कार घातलेला आपण पाहिला होता। प्रामुख्यानं या अधिवेशनामध्ये हे एक आठवड्याचं अधिवेशन आहे, हा कालावधी कमी केल्यामुळे सुद्धा विरोधकांनी या अधिवेशनावरती आक्षेप जो आहे हा घेतलेला आहे। प्रामुख्यानं जे महत्त्वाचे मुद्दे आहेत यावरनं विरोधक अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे। याच्यामध्ये जो मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, या शेतकऱ्यांना तोकडी मदत दिल्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांचीच फसवणूक केली जाते किंवा केंद्र सरकारकडे राज्य सरकारनं प्रस्तावच मदतीचा पाठवला नाही, या मुद्द्यांवरती विरोधक आक्रमक होऊ शकतात। त्याचसोबत राज्यातील निवडणुकांच्या अनुषंगानं सुद्धा विरोधकांचे वेगवेगळ्या पद्धतीचे आक्षेप आहेत। सद्यस्थितीला जी कायदा सुव्यवस्थेला धरून जी काही प्रकरणं महाराष्ट्रभरात झालेली आहेत, या प्रश्नांवरनं सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न जो आहे हा केला जाऊ शकतो। काल रोहित आर्या प्रकरणाच्या बाबतीत विरोधकांकडनं जे आहेत हे प्रश्न निर्माण केलेले आहे। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण असेल, हे सगळे मुद्दे या अधिवेशनात येण्याची शक्यता। आज पहिला दिवस जर पाहायला गेलं तर अनेक प्रस्ताव जे आहेत हे पटलावरती ठेवले जातील आणि शोक प्रस्ताव असेल। त्यामुळे आजचा दिवस जरी जास्त कामकाजाचा नसला तरी पहिल्या दिवसापासूनच विरोधक जे आहेत हे अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे। कारण का ज्या पद्धतीनं हे सगळे मुद्दे आता समोर आलेले आहेत, प्रामुख्यानं पार्थ पवार यांचं जे जमीन व्यवहार प्रकरण आहे हे या अधिवेशनात गाजण्याची अधिक शक्यता आहे। तर दुसरीकडे मागच्या अधिवेशनात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या बाबतीत जे प्रकरण आलं होतं ते प्रकरण पुन्हा या अधिवेशनात डोकं वर काढतं का, अनिल परब हा मुद्दा लावून धरतात का, हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। कारण का तशा पद्धतीचा इशारा हा त्यांनी दिला होता। काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभू असतील किंवा भास्कर जाधव असतील, त्यांनी असं सांगितलं या अधिवेशनात आम्ही वेगवेगळ्या गोष्टी सरकारसमोर मांडू आणि त्याची उत्तरं ही सरकारला द्यावी लागतील। त्यामुळे एखादं वेगळं नवीन प्रकरण सभागृहात मांडलं जातं का, जे फार विस्फोटक असेल, हे सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विरोधक ज्या प्रश्नांवरनं आक्रमक आहेत ते म्हणजे सद्यस्थितीला या अधिवेशनात दोन्हीही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही आहे। त्यामुळे विरोधी पक्ष नेत्याच्या बाबतीत कुठेतरी टोलवाटोलवी होताना पाहायला मिळते। कारण का काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपण प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलं की विरोधकांचं असं म्हणणं आहे की कुठच्याही प्रकारे घटनेत असं नाही आहे की संख्याबळावरतीच विरोधी पक्षनेता ठरवावा। यावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्पष्ट उत्तर आहे, जर अशा पद्धतीचा नियम नसेल आणि असं जर विरोधकांना वाटत असेल तर हा प्रश्न त्यांनी विधानसभा अध्यक्षांनी सभापतींना विचारावा। त्यामुळे या विरोधी पक्षनेत्याच्या निवडीवरनं सुद्धा अनेक मुद्दे उपस्थित केले जाऊ शकतात। बरोबर आहे विशाल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।